बीडचे खासदार बजरंग सोनवणे माझ्यासोबत आहेत. बाप्पा, लोकसभा तर झाली, टार्गेट विधानसभा आहे. 100% आमचं याच्यानंतरचं टार्गेट काय असेल तर ती विधानसभाच आहे. पक्षाचा काल वर्धापन दिन झाला, त्या दिवशी सुद्धा 25व्या रोपी महोत्सव वर्षानिमित्त जो कार्यक्रम अहिल्यानगर इथे घेतला त्याच्यात सुद्धा पक्षाने हेच सांगितले ठासून की आमचं टार्गेट पुढचं काय आहे तर विधानसभा आहे. आणि मी मराठवाड्यात राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचा एकमेव खासदार आहे. त्याच्यामुळे मराठवाड्याची पूर्ण जबाबदारी माझ्यावर मी घेऊन विधानसभेला टार्गेट करून मराठवाड्याचा रिझल्ट 80%च देणार, त्याच्यापेक्षा कमी नाही. 85% आधार साहेबांचं वय आता, त्याच्यामुळे 85% रिझल्ट देईल. परळीमध्ये परिवर्तन पाहायला मिळेल असं वाटतं. आता बीड जिल्ह्यात परिवर्तन झालंय की परळी काय घेऊन बसलात, महाराष्ट्रात परिवर्तन होणार आहे. त्याच्यामुळे परळी हा विषय एक नाही आहे, इंडिव्हिज्युअल परळीच विषय नाही, बीडचंच बघितलंच तुम्ही. त्याच्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातच परिवर्तन होणार आहे. निकाल लागून आठवडा झाला, कुठलाही डामडोल नाही, जल्लोष नाही. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. नाही, कायद्याच्या नियमाप्रमाणे वागणारा मी माणूस आहे आणि आज संवैधानिक पद माझ्याकडे आहे. मला माझी जिम्मेदारी आहे की बीड जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे. आणि इथल्या एसपींना वाटतं मी निवडून आल्यानंतर बिघडन, म्हणून त्यांनी 144 लागू केलं आहे. त्याच्यामुळे त्याचं पालन करणं माझं काम आहे. पण 144 चालू असताना सुद्धा काही जण मोर्चे काढतायत, त्याला एसपी परवानगी देत आहेत. मग हे कसं? हे सुद्धा बीड जिल्ह्यातल्या जनतेला एसपीनी प्रशासनानं सांगितलं पाहिजे. मी साधा हार सुद्धा घ्यायला कुठं थांबलो नाही. त्याच्यामुळं हा जो चाललेला कारभार आहे तो प्रशासन, शासन यांनी दोघांनी आणि आमच्यासारख्या विरोधी पक्षातल्या सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन व्यवस्थित चालवावा, एवढी माझी विनंती. आता तुम्ही तर खासदार आहेत, संसदेत हे मांडणार आहे सगळं बीडमध्ये काय घडतंय काय नाही घडलं. ज्या ज्या गोष्टी अनाधिकृत घडतात किंवा घडल्यात याची गोष्टीची चौकशी झाली पाहिजे तर झालीच पाहिजे. ती लोकांची मागणी आणि माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेची जी काय मागणी असेल ती पूर्ण करणे माझं अधिक कर्तव्य बीड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी या नात्यानं. कारण मी विधानसभेचा सदस्य नसून मी लोकसभेचा सदस्य, म्हणजे पूर्ण बीड जिल्ह्यात जिथं कुठं काय असेल त्याची जिम्मेदारी माझी तेवढीच आहे जेवढी सत्ताधाऱ्यांची आहे. सत्ताधाऱ्यांची जिम्मेदारी संयम राखणे, सलोखा राखणे तेवढीच आमची आहे. संयम आणि सलोखा राखून सर्व गोष्टीचा विचारपूर्वक ह्या सर्व घटना घडल्या पाहिजेत आणि बीड जिल्ह्याची संस्कृती टिकवली पाहिजे, ही सर्वांची जबाबदारी सामायिक आहे. पण माझ्याकडनं, आमच्या पक्षाकडनं, आमच्या महाविकास आघाडीकडनं आम्ही तो प्रामाणिक प्रयत्न करतोय आणि आम्ही ते करणारच. नवीन भिडू म्हणजे अजित पवारांचा पक्ष भाजपसोबत आला म्हणून भाजपची ताकद कमी झाली असं आमदार सुरेश धस म्हणतात. ते ज्येष्ठ नेते स्वतःला म्हणून घेतात. गेली 15-20 वर्ष झालं ते एक संविधानिक पदावर काम करत होते, आज ते माजी आहेत. त्याच्यामुळे त्यांनी काय बोलावा आणि ते जसं बोलतात तसं वागतात का, खाजगीत बोललेलं पाळतात का, तर हा विषय अख्ख्या जिल्ह्याला माहीत आहे. त्याच्यामुळे मी त्यांच्यावर काय बोलावा, एवढ्या उंचीचा, एवढ्या आता बाकी लायकी विकी काढली तेवढं बोलणार नाही, एवढ्या उंचीचा मी आहे का नाही मला एकदा चिमटी घ्यावं लागेल. कारण मी लोकसभेचा सदस्य आहे. त्याच्यामुळं मला बोलताना त्यांच्याविषयी काय बोलू, मैत्री आहे. त्यांचे वडील मला मुलगा मानायचे, ते मला भाऊ मानायचे, फक्त मानतात. प्रत्येक वेळेस ज्या ज्या समीकरण असतं ते समीकरण वेगळं असतं. पण मी माझ्या दृष्टिकोनातून माझ्या विजयाचं श्रेय माझ्या जनतेला देणार, माझ्या विजयाचं सर्व करणार. पण खरं जर विचार केला तर मी आभार कुणाचे मानणार, तर पहिल्यांदा मी धनंजय मुंडे साहेबांचे आभार मानणार की ज्यांच्यामुळं हे आज मी खासदार आहे. दुसरा आभार कुणाचा मानणार तर सुरेश धसांचा मानणार की ज्यांच्यामुळं मी खासदार आहे. तिसरा मानणार आहे, पण आजच्या बाईटमध्ये दोघंच बाद झाले. रोहित पवार जे आहेत ते सध्या नाराज आहेत, भाजपकडे जातील आणि त्यांना मंत्री होण्याची इच्छा आहे. आणि असं आपल्या जिल्ह्यातले आमदार प्रकाश सोळंके यांनी हे भाकीत केलेलं आहे की लवकरच ते भाजपमध्ये दिसतील. आता कसं झालं आहे, प्रत्येकाचं ज्याचं त्याचं मनसुबे. आता तळहातानं सूर्य झाकल्यासारखं कोण काय करतंय, मी एवढ्या वरिष्ठ नेत्यावर बोलू कसा, माझं वय लहान आहे. त्यांच्या दृष्टीनं मी खूप
म्हणजे प्रस्थापित विस्थापित जी प्रकार आहे त्याचं प्रस्थापित मी नाही आहे, मी विस्थापितातला आहे. प्रस्थापितावर बोलणं कसं बोलणार मी? खूप दिग्गज नेते आहेत इथं बीड जिल्ह्यात. काही असं हे की यांना हे आमची मक्तेदारी आहे असं नाही होत. आम्ही बोललो की आता का बोलावं असं काही कारण आहे का? म्हणजे आता अजितदादा आदरणीय साहेबापासून बाजूला केले, घर फुटलं. कुणाचंही कुठला पक्ष असो कुठं असो घराच्या बाबतीत घर एकोपा राहिलाच पाहिजे असं म्हणणारा मी कार्यकर्ता. ही वेळ कुणावरच येऊ नये. मग आता त्याच्यानंतर रोहितदादा साहेबासोबत आहेत, आता त्यांच्यावर बोलतायत. म्हणजे असं का? आपलं आपले सगळं सांभाळा, त्याच्यानंतर पुढचं बघूयात असं माझी विनंती आहे त्यांना. 15 जूनपासून पंकजाताई मुंडे हा आभार दौरा काढतात, त्या दौऱ्याकडे कसं पाहता? हे पॉझिटिव्ह बघणार. चांगलं ना, लोकात येत आहेत. या निमित्तानं बीड जिल्ह्याची जनता बघायला मिळेल ना सारखी. काय त्याच्यात काय कुणी स्वाभाविक आहे त्याला काय, ते येतात त्याच्यावर मी काय बघणार आहे? ते त्यांचा लुकआउट आहे. तो जे करतायत तर येतात, ते येतील बघतील. मला तर त्याच्यावर काय, मी काय भाष्य करू शकतो? ती त्यांच्या पक्षाचा, त्यांच्या महायुतीचा, सर्वांचा तो प्रश्न आहे. त्यांचा वैयक्तिक तो प्रश्न आहे. त्यांचा तो राईट आहे, अधिकार आहे, त्याचे ते करत असतील. सध्या अपमानजनक जे पोस्ट आहेत ते शेअर करणं सुरू आहे. 3 दिवस झाले परळी बंद झालं, 1 दिवस शिरूर कासार, काल वडवणी बंद होतं. उद्या कुठलं बंद होते माहिती नाही, मात्र दोन्ही समाजाला तुमचं काय आव्हान आहे? बघा, माझी पहिल्यांदा ही मनोवृत्ती ज्या लोकांमध्ये आहे तो कुठल्या समाजाचा कुठल्या जातीचा आहे तो कुठलाच नसतो. त्या जातीचा नाही, तो त्या समाजाचा नाही, तो त्या वैयक्तिक त्याच्या मनातले मनसुबे काढतो आणि त्याच्यामुळे समाजात तेढ निर्माण होते. कुणीही बजरंग सोनवणेवर बी आक्षेपार्थ भरपूर व्हिडिओ चालू आहेत, भरपूर चालू आहेत. पण आम्ही एवढं आक्रमक कुणाला होऊ देत नाही. मी सांगतो काय बोलायचे कुणाला बोलू देत. पण आदरणीय समजा पंकजाताई त्यांच्यावर व्हिडिओ काहीतरी व्हायरल झाला किंवा काय झालं ही मी काही एवढा डिटेल बघितलं नाही, पण ते कळते मला माध्यमाच्या आपल्या ह्याच्यातूनच. पण या सर्व गोष्टी करताना असं जर कुणी करत असेल तर त्याच्यावर वेळीच कारवाई केली पाहिजे. माझं SP ना पर्टिक्युलर म्हणणं आहे, SP साहेब करतात काय का? आज मी SP साहेबांना सुद्धा विनंती केली 10 वेळेस की तुम्ही वेळीच आवरा. SP साहेब सुद्धा असा दुजाभाव करतायत. आज त्यांना का कळा नाही की बीड जिल्ह्याचा खासदार मी होऊन 8 दिवस झाले. जरा थोडं मी त्यांना सांगितलं की साहेब थोडं नियमात घ्या. किती व्हिडिओ आहेत, 19 मीटिंग शिपूट घालून बसू नका, तुम्ही असं करा, तुम्ही म्हणजे असं लोकांना पेटवायचं काम सुद्धा काही जण करतायत का? एक ठिकाणी एकीकडे पालकमंत्री आव्हान करतायत की तुम्ही सलोखा ठेवा, कौतुक आहे त्यांचं. पण त्याच्यानंतर काही लोक येतात आणि मनोजदादा जरांगे पाटलावर एवढं काय काय खालच्या तराचं बोलतात. मग ह्या लोकांना SP कारवाई केली पाहिजे होती, नाही केली. मग त्याच्यानंतर पुढं वाढतंय. मग आदरणीय पंकजाताईवर कुणी आक्षेपार्थ जी पोस्ट केली त्याला सुद्धा कारवाईच झाली पाहिजे त्याच्यावर पूर्ण. म्हणजे तुम्ही जर कारवाई केली तर पुढं होणार नाही ना. तुम्ही कारवाई करताय तर एका माणसावर करताय, दुसऱ्या माणसाला सोडताय. सर्वांना समान न्याय द्या. जी कोण चुकल, ज्या ह्या वृत्तीचा माणूस असत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, झालीच पाहिजे असं म्हणणारा मी कार्यकर्ता. आणि असं करायलाच लावणार. SP साहेबांनी जर हे नाही केलं तर SP साहेबांना काय झेपत नाही का, करायचं नाही का आमचा बीड जिल्ह्यात शांत ठेवायचं नाही. आणि जे कुणी राजकीय मंडळी ज्यांचे कुणी कार्यकर्ते असतील त्यांना जर त्यांनी नाही आवरलं तर पुढचा विषय विधानसभा आहे. या विधानसभेला चित्र खूप वेगळं असेल. विजय तर आमचाच होईल, पण आणखी एवढा पराजय होईल की ही तरी निसटता झालाय, तिथं एवढा मोठा होईल ही नाही थांबवलं तर. हो, आता सुद्धा ह्या प्रकरणामध्ये मला ह्याच्यावर बोलायचं नाही, पण तरी सांगतो, आज जर समाजावरून तुम्ही जातीवर घेताय तर हा विषय किती चुकीचा आहे. आज काय मराठा समाजाच्या लोकांनी पंकजाताईला मतदान केलं नाही का? 20% लोक. मला आज तुम्ही बघा, तुम्ही दोघांमध्ये संतुलन बघा किंवा दोघांचं कम्पॅरिझन बघा. दोघांचं कम्पॅरिझन बघितलं तर 60-70 गावं असे आहेत की ज्याच्यात मला 2 अंकी आकडा मतं नाहीत. जी 1 अंकी आकडा पडले ती कुणी कर्मचाऱ्याचे असतील, कुणाच्या अगर काय जे असेल ते सपोज, त्याच्यात मला खोलात जायचं नाहीये. तर काही बूथवर 0 आणि 1च आहे. पूर्ण होऊ द्या. काही परळी गाव म्हणजे परळीच्या विधानसभा मतदारसंघात न आष्टीमध्ये सुद्धा काही गावांनी मला 0 वोटिंग आहे. 0 बरं, मलाच नाही, 41 लोकांना 0 अशी पद्धत आहे. आणि जिथं मला मतं झालेत समजा जास्त 70%, 75%, 80% असतील एखाद्या गाव, तिथं कमीत कमी 10-20% दुसऱ्या अदर उमेदवाराला मतं आहेत. मग असं कुठं झालंय जिथं मला 0च आहेत, मला जाऊ दे, मला बाकी 41 दुसरे राहिलेले 40 उमेदवार आहेत, आणखी समजा 39 मी धरून 40 त्या एक समजा सोडल्या उमेदवार तरी. मग त्याचं काय, असं कसं झालंय? त्याच्यावर कोण बोलणार?
पण मला ह्या विषयात जायचं का नव्हतं की आजच्या जी चाललेली परिस्थिती हिला जर आवरायचं असेल तर आपण त्याच्यात बोललं नाही पाहिजे. मी आज जाहीर सांगतोय की मला माझ्या केज तालुक्यातल्या वंजारा समाजाने मतं दिले तर दिले ना, का मग मी समाजावर जातीवर बोलू? माझे सच्चे कार्यकर्ते आहेत. माझा बँकेचा चेअरमन वंजारा आहे, माझा बीड बार्शीचा कारखाना जो वन ऑफ द डायरेक्टर ऑफ वंजारा आहे, माझा इथला पंचायत समिती खरेदी विक्री संघाचा व्हाईस चेअरमन वंजारा आहे. आणि जातीवर कुठं असते हो? मग ही जर असेल तर ह्या बिचाऱ्यांनी मतं दिले, मला त्यांनी मतं दिले म्हणजे त्या गावाने आता देवगाव सारख्या गावामध्ये 75% मतं झाले केज तालुक्यातल्या देवगाव. कारण देवगावाचं नाव का घेतलं? खूप लिडरशिपचं गाव आहे. 75% मतं झालेत. म्हणजे कुणाला झाले हा विषय नाही, तिथं मला 100 झाले असतील, 50 झाले, पण लोकशाही जिवंत ठेवायचं काम त्या लोकांनी केलं. मग लोकशाही जिवंत ठेवून काय कुणाला पडतील ते बघा ना. लोकशाहीच जिवंत ठेवायची नाही असं कसं होईल? मग बजरंग सोनवणेचा अरे बजरंग सोनवणे कोण आहे? बजरंग सोनवणे एक नाम मात्र हे आहे. बजरंग सोनवणेच्या नावाला वेटेज नाही, पण त्या लोकशाहीला महत्त्व आहे. लोकशाही आपण जगतो, संविधान वाच. मग संविधान म्हणजे काय म्हणतो? हीच संविधानाचा प्रकार आहे. ज्या संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला सर्वांना एका मताचा अधिकार दिला, तो त्याला वाज बजावू द्या. त्यांनी जर अधिकार मताचा बजूच दिला नाही तुम्ही त्याला, तर तो कुठं त्याच्या मनात रोष नाही राहणार. आज परळी तालुक्यातल्या सुद्धा काही वंजारा समाजाच्या गावामध्ये मला मतं झालेत. मग कुठल्या गावावर तालुक्यात हे वृत्तीचे जी लोक आहेत ते 90% असतील, पण 10% तरी लोक असे आहेत न जातपात. मग त्याच्यामुळे त्यांचं कौतुक आहे. मी जातीपातीवर बोलत नाही, मला जातपात मान्यच नाही. बरं, जे जातीपातीवर म्हणते बजरंग सोनवणे जातीपात करतो असं कोण म्हणलं? कुठला एखादा व्हिडिओ दाखवा, एखादं बोललेलं दाखवा. मी शेवटच्या श्वासापर्यंत जात फॅक्टर मला मान्य नाही. ठीक आहे, तुम्हाला तुमच्या जातीचा अभिमान पाहिजे तर असला असू जा, ज्याचा त्याचा विषय, लुकआउट ज्याचा त्याचा. पण मला कुठलं जातीवर नाही चालणार. एकूण एक सलोखा ठेवला पाहिजे, आपण एकत्र राहिलं पाहिजे. एक शेवटचा प्रश्न. अजित पवार गटातले काही आमदार शरद पवार साहेबांच्या संपर्कात आहेत असे येते, त्याच्यामध्ये माजलगाव आणि आष्टीचं नाव घेते. दुजरा आहे? बघा, आता बीड जिल्ह्यातला कोणचा आमदार कोणाच्या संपर्कात येते? मी आता पक्षाच्या वर्किंग कमिटीच्या कालच्या बैठकीला होतो. मला कुठंही पक्षात ही चर्चा झाली नाही किंवा मला त्याच्यातलं काही माहीत नाही. आता पक्षाच्या जी काही कुणाच्या संपर्कात आहेत, जे कोणी तुम्हाला तुमच्या सूत्राने माहिती सांगितली त्यांना विचारा की ही कुणाच्या संपर्कात आहेत आणि पक्ष काय घेणार ह्या निर्णय. तर आम्ही एकच सांगत की बीड जिल्ह्यातला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तर माझ्या बीड जिल्ह्यातल्या तमाम पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांची एकच इच्छा आहे, इथं तुम्ही आता लढा, आता परत बॅक नाही अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मला त्याच्यावर जास्त काही बोलायचं नाही. धन्यवाद. विधानसभेला म्हणजे टार्गेट पूर्णच करणार 6 मतदारसंघाचं? मराठवाड्यातल्या जेवढ्या जागा पक्ष लढणार त्याच्यातल्या कमीत कमी 85% रिझल्ट द्यायचं काम ही बजरंग सोनवणे करणार. मी एकदा शब्द दिला, पाळतो. पहिल्या दिवशी सांगितलं होतं यावेळेस माझा विजय होणार आहे आणि मी विजय घेऊनच आलो. ती विजय न होऊ देण्यासाठी काय काय होतं तुम्ही मीडिया आता काय बोलतोय, तुम्हाला सगळं जाऊ देत नाही बोलत जास्त, पण माझा लीड वाढलेला असू द्या, तुम्हाला देवा वाटा ना, लीड वाढलेला असू द्या, तुम्ही हर कसं. आता काय होतं मीडियानं तरी हात जोडून विनंती, अरे तिथं वाढली होती. विधानसभा 6 पैकी किती ताब्यात घ्याल? मराठवाड्यातल्या जेवढ्या जागा मी लढू त्याच्यातल्या साहेबाचं वय आता 85 वर ते 85% निकाल आम्ही देऊ एवढं तुम्हाला ठासून सांगतो. नक्कीच लोकसभेमध्ये विजय झाल्यानंतर आता टार्गेट जो आहे तो विधानसभा आहे आणि विधानसभेमध्ये देखील शरद पवारांच्या वयाप्रमाणेच 85% जागा हे निर्विवाद काढू असा आत्मविश्वास आता खासदार बजरंग सोनवणे यांनी बोलून दाखवलाय. मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, केज, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.